नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये। आता तुम्ही बघत आहे हेल्दी व्हर्जन ऑफ डोसा। आता जरा वेगळं वाटतं ना ऐकायला, तर कसा करायचा हे मी सांगते चला। तर आज सकाळची सुरुवात हानीसोबत खेळण्यापासून झालेली। तर हानी दारात तिचा हत्ती घेऊन बसलेली आणि मी गेलेलो तिच्यासोबत खेळायला आणि जरा सुद्धा हात लावला तर लागती गुरगुरायला। ती तिच्या वस्तू कोणालाच देत नाही। तुमच्यात पण डॉग आहे का किंवा कोणताही प्राणी आहे का, म्हणजे मांजर वगैरे, तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि त्या हत्तीचं बिचाऱ्याचं तिनं खूप हाल केलेलं, तिचे डोळे वगैरे तिनं काढून टाकलेले खेळून खेळून, आणि हात तर कोणाला लावूच देत नव्हती। मी हात लावा लागलं की ही फिरून बसायची। मग चला आता डोस्याची रेसिपी बघूया। तर इथं बॅटर तयार करून घेतलेलं आणि या बॅटरमध्ये हिरवे मूग जे की रात्रभर भिजवलेले होते ते घातलेले, हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट लागतं त्या पद्धतीनं तुम्ही घालू शकता, जिरे घातलेले, मीठ घातलेलं, आलं लसूण हे सगळं बारीक मिक्सरमध्ये करून घ्यायचं आणि जसं आपण डोसा करतो तसंच डोसा पॅनमध्ये ते करून घ्यायचं। आणि जास्त जर तुम्हाला हेल्दी पाहिजे असेल तर ह्याच्यावर तुम्ही व्हेजिटेबलसुद्धा घालू शकता। आता फक्त आम्ही कांदा, कोथिंबीर आणि जी फुटाण्याची चटणी असते ती घातले। आणि जर फुटाण्याची चटणीची रेसिपी हवी असेल तर कमेंट करा, आम्ही नक्की रेसिपी शेअर करू। आणि हो, जर डोशाची डिटेल रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केली आहे, ती जाऊन नक्की बघा। त्याच्यानंतर सगळे असे डोसे मम्मीनं करून घेतलेले आणि खायलासुद्धा खूप छान आणि टेस्टी लागतात। हे दह्यासोबत चटणीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि आदित्यनं तर दह्यासोबतच खाल्लेले। तुम्ही एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले। त्याच्यानंतर संध्याकाळी आम्हाला जायचं होतं बाहेर, हानी मागं लागलेली म्हणून तिला काढून आणली गाडीवरून फिरी। त्याच्यानंतर आज कधी नव्हे ते मी गाडी घेतलेली, कारण इतर वेळेस तर शूट करायचं असते म्हणून मी मागच बसते। त्याच्यानंतर आम्ही गेलेलो आज जुडिओला, कशासाठी हे मी तुम्हाला लवकरच सांगेन। येताना खाऊ गल्लीत गेलो, पावभाजी खाल्ली आणि तिथं असे छान पप्पी होते। तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।